केवळ माध्यमात चर्चेत राहण्यासाठी संसदेचं अधिवेशनाचं कामकाज बंद पाडण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत आज संसदेच्या बाहेर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह नव्यानं पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्व पक्षीय खासदारांनी निषेध आंदोलन केलं। गेल्या 1.5 वर्षात विरोधी पक्षांना संसदेचं कामकाज गोंधळ घालून बंद पाडले। कोणत्याही विषयावर नीट चर्चा होत नसून नवीन खासदारांना आपलं मतदारसंघातील मुद्दे प्रश्न मांडता येत नाहीत। त्यामुळे नवीन खासदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। आज या नाराजीला नवीन खासदारांनी वाट मोकळी करून देत संसदेबाहेर बॅनरद्वारे संदेश देत नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या आठवड्याभरापासून आम्ही संसदेत येतो, मात्र कुणालाही बोलण्याची संधी मिळत नाही। सभागृह सारखं तहकूब केलं जातंय। खासदार म्हणून निवडून येताना देशाप्रती असलेली जबाबदारी, मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा अधिकार आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचं कर्तव्य आमच्यावर असतं। संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊन अर्थसंकल्पावर चर्चा करणं, विकास कामांसाठी आवाज उठवणं आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं ही आमची जबाबदारी असते। कारण उद्या मतदारसंघातील नागरिक जेव्हा आम्हाला विचारतील की बजेट अधिवेशनात तुम्ही आमच्यासाठी कोणते मुद्दे मांडले, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देणार? संसद बंद ठेवून जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार? या अधिवेशनावर देशाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात। हा नागरिकांच्या कराचाच पैसा आहे आणि तो वाया जाऊ नये ही सर्वांचीच जबाबदारी आहे। पण वारंवार गोंधळ घालून सभागृह चालू न देता देशाच्या पैशाचा अपव्यय केला जातोय, ही गंभीर बाब आहे। विरोधी पक्ष मासळी बाजाराप्रमाणे वातावरण करून सभागृह तहकूब करते। म्हणून आम्ही सर्व नवीन सदस्य एकत्र येऊन अध्यक्षांची भेट घेऊन हे अधिवेशन चालवण्याची मागणी करणार आहोत। आम्ही कुणाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आलेलो नाही। आम्ही सामान्य जनतेमुळे निवडून आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा आमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ नये। वेगवेगळ्या राज्यातून निवडणुका लढवणाऱ्यांनी मतदारसंघासाठी काय केलं याचं उत्तर देणं गरजेचं आहे, पण संसद वारंवार बंद ठेवणं हा त्यावरचा उपाय नाही। त्यामुळे ज्यांना बोलायचं नाही त्यांनी बाहेर जावं, पण आम्हाला बोलू द्यावं, संसद चालू द्यावी अशी आमची ठाम मागणी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी देत विरोधी पक्षाचा निषेध केलाय।